मग नारायणगावकर तमाशा पंढरी नारायणगावात आणि नारायणगाव म्हटलं की तमाशा पंढरी आणि तमाशा पंढरी म्हटलं की नारायणगाव। जुन्नर तालुक्यातील हे महत्त्वाचं गाव द्राक्ष शेती असेल किंवा कृषीप्रधान म्हणूनही जुन्नर तालुक्याचं नाव आहे, परंतु तमाशा पंढरी म्हणून जुन्नर तालुक्यातील नारायणगावचं नाव खूप मोठं आहे। आणि याच तमाशा पंढरीमध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ही तमाशांची वेगवेगळ्या तमाशा लोकनाट्य तमाशा फडमालकांच्या रावट्या लागलेल्या आहेत, त्यांचे कार्यालय या ठिकाणी थाटलेली आहेत आणि 2-3 दिवसापूर्वी झालेल्या पाडव्याला खूप मोठी उलाढाल या तमाशा पंढरीत झालेली आहे। आपल्यासोबत हे तमाशा फडमालक आहेत, मॅनेजर आहेत, त्यानंतर तमाशा रसिक देखील आहेत। या तमाशा पंढरीच्या निमित्ताने गावोगावचे यात्रा प्रमुख, यात्रा कमिटीचे सदस्य, त्यानंतर पुढारी या ठिकाणी येतात आणि आपल्या गावच्या यात्रेला तमाशा ठरवतात आणि या तमाशा ठरवल्यानंतर या येथून गेलेला तमाशा हा त्या यात्रेचं मनोरंजन, गावकऱ्यांचं मनोरंजन नक्कीच करत असतो। आणि यावर्षी या तमाशा पंढरीच्या माध्यमातून या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे उलाढाल या ठिकाणी झालेली आहे। आणि नक्कीच यावर्षी गेल्या 2-3 वर्षापूर्वी जसं कोरोनाचं संकट होतं तेव्हा कुठेतरी मरगळ आली होती, कलाकारांमध्ये उदासीनता पाहायला मिळत होती, परंतु यावर्षी चांगल्या पद्धतीने यात्रा भरतायत, बैलगाडा शर्यत देखील जोरदार पद्धतीने भरतायत, तमाशाला चांगली मागणी आहे। आणि याच पद्धतीने आपण येत्या काळात तमाशा कसा फुलतोय, कसा गाजतोय याकडे पाहणार आहोत। कॅमेरामन गणेशसह मी किरण वासगे, आपला आवाज, तमाशा पंढरी नारायणगाव।